वर्गाने आज मोर्चा काढलाय। बरोबर आहे पीटी चव्हाण, मला मागण्या लक्षात आलेल्या आहेत। सरकारची भूमिका या संदर्भातली काय आहे अजितजी चव्हाण सांगतील। अजितजी, समाजामधला कुठलाही घटक हा डावलला जातोय या भावनेने जर ग्रासलेला असेल आणि आज त्याला रस्त्यावर उतरावं लागत असेल तर त्याच्या थेट अपेक्षा या सरकारकडून असल्याचं आज आपण रस्त्यावरती पाहिलं महाराष्ट्रातल्या। एकंदरीतच त्यांना डावललं जाण्याची जर भावना मनामध्ये असेल तर सरकारला पुन्हा एकदा आरक्षणाचा तोडगा काढावा लागणार आहे। यावेळेला बंजारा समाज आक्रमक आहे। अजितजी, विशालजी, बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण महाराष्ट्रामधल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की बंजारा नेमकं काय आहे। तर मी आपल्याला सांगतो, दिल्लीपासून ते खाली अगदी आंध्र तेलंगणापर्यंत, तामिळनाडूपर्यंत संबंध देशामधला बंजारा समाज जो आहे त्याला त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या काही नावांनी संबोधलं जात असलं तरी सर्व बंजारा एक आहे। बंजाऱ्यांचं दैवत एक आहे। संत सेवालाल महाराज, लखीशा बंजारा यांची ते भक्ती करतात। धर्मानं सगळे हिंदू देवी देवतांचं पूजन करतात। आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये खरोखर जसं आपल्याला एक गोष्ट म्हणली पाहिजे की मराठा समाजावरती काही प्रमाणामध्ये आपल्याला असं म्हणावंच लागेल की अन्याय झालेला आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये, तसा बंजारा समाजावरती आदिवासीच्या बाबतीमध्ये अन्याय झालेला आहे। कारण मी ज्या भागात येतो, माझ्या आसपासच्या परिसरामध्ये सगळा बंजारा समाज आहे। आमचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा बंजारा बांधव किंवा भगिनी असते, इतकी लोकसंख्या आहे। पूर्णपणे प्रत्येक राजवटीनं बंजारा समाज ही शेड्यूल ट्राईब आहे हे मान्य केलेलं आहे। 56 पर्यंत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं होतं, पण जसं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं, इतर राजवटींमध्ये त्यांचा कुणबी म्हणून सरसकट उल्लेख आपल्याला दिसतो, या गॅझेटियर्स मध्ये सरसकट उल्लेख दिसतो। परंतु नंतरच्या कालावधीमध्ये काही लोकांनी आपली जात मराठा लावली। जसा तिथं गोंधळ आहे तसाच इथं सुद्धा गोंधळ आहे। पण हे सगळे माझे बंजारा बांधव त्यावेळेला खरोखर आपल्याला असं आता म्हणावं लागेल की तत्कालीन नेतृत्वानं दखल घेतली नाही किंवा बंजारा बांधवांमधनं सुद्धा तशा पद्धतीचा मोठा आक्रोश झाला नसावा कदाचित। पण एक पत्रकार म्हणून, आता राजकीय पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून माझी 100% अशी धारणा आहे की माझ्या महाराष्ट्रामधल्या बंजारा समाज बांधवांवरती हा अन्यायच आहे। कारण बघा, नातेसंबंध तेलंगणामध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत, आमच्या भागातले तर मोठ्या प्रमाणावरती मध्य प्रदेशमध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, इतर राज्यामध्ये आदिवासी जाती किंवा जमातीमध्ये बंजारा आहे। बरं, बंजारांची आपण जर तसं म्हणायला गेलं तर राहणीमान जे असेल, म्हणजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बंजारा होऊन गेलेत, पण जसं मराठा समाजामध्ये ती काही मुठभर लोक इनामदार, वतनदार, जागीरदार आहेत, संस्थानिक आहेत आणि बाकीचा इतर समाज गरीब आहेत, तसंच बंजारा समाजामध्ये सुद्धा नाईक मंडळी काही पूर्वीच्या काळापासून, ब्रिटिश काळाच्या आधीपासून, कारण शेवटी व्यापार करणारा समाज आहे, त्यामध्ये सुद्धा श्रीमंत लोक होते। अगदी राजांना बंजारा समाजानं कर्ज दिल्याचे इतिहासामध्ये दाखले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात बंजारा समाजात काही लोक श्रीमंत होती, पण प्रचंड गरिबी, अशिक्षितपणा महाराष्ट्रामध्ये तर दुर्दैवानं मला असं म्हणावं लागतं, आमच्या एकेका तांड्यावर वर्षाला 70-70 लाखाचा गुटखा विकला जातो। निश्चित सगळं आदिवासी समाजामधनं बंजारा समाजाच्या मागणीला प्रचंड विरोध होताना दिसतोय। पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बंजारा समाज बंधू भगिनी या आरक्षणाचे हक्कदार आहेत। बरं, आरक्षणाचे हक्कदार आहेत तर त्यांचा हक्क सरकार मिळवून देणार का? अजितजी, आपल्याकडनं उत्तर घेण्याआधी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड देखील आपल्यासोबत आहे। हरिभाऊ, काय होतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला मराठा आंदोलनाची धग कायम आहे।